मराठा आंदोलनाचा गनिमी कावा. मुंबईत कशी पोहोचली हजारो आंदोलक. नमस्कार मित्रांनो, द शुभबोलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रात चर्चेत आहे. पण या आंदोलनात एक गोष्ट विशेष लक्ष वेधून घेणारी आहे, ती म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई प्रवेशापूर्वीच हजारो आंदोलक मुंबईत कसे पोहोचले. आज आपण याच गनिमी काव्यावर बोलणार आहोत. मित्रांनो, मुंबई पोलिसांनी सुरुवातीला काही नियम घालून दिले होते. आझाद मैदानावर फक्त 5,000 लोकांना परवानगी होती आणि जरांगे पाटलांच्या ताफ्यात फक्त 5 गाड्या असतील असं सांगितलं होतं. पण आंदोलकांनी पोलिसांनाही चकमा दिला. खरा गनिमी कावा इथेच सुरू झाला जेव्हा सगळ्यांचं लक्ष जरांगे पाटलांच्या मोठ्या ताफ्यावर होतं. तेव्हा अनेक आंदोलक आधीच ट्रक, टेम्पो आणि इतर गाड्यांमधून मुंबईच्या दिशेने निघाले होते. त्यांच्या या चातुर्यामुळे पोलिसांनाही काही कळालं नाही. इतकंच नाही तर अनेकांनी रेल्वेचा वापर करून सोलापूर आणि मनमाड सारख्या भागातून गुरुवारी रात्रीच मुंबई गाठली. हे आंदोलक रात्री स्टेशनवर थांबले आणि सकाळी पायी किंवा लोकलने आझाद मैदानावर रवाना झाले. यामुळे जरांगे पाटील पोहोचण्यापूर्वीच मुंबईत मोठी गर्दी जमा झाली होती. हाच गनिमी कावा होता ज्यामुळे आंदोलनाची ताकद पूर्ण महाराष्ट्राला दिसली. एका बाजूला मोठा ताफा हळूहळू पुढे येत होता, तर दुसरीकडे आधीच पोहोचलेले आंदोलक मुंबईत व्यवस्था लावत होते, जेवणाची सोय करत होते. यामुळेच जेव्हा मुख्य ताफा मुंबईत पोहोचला तेव्हा आंदोलकांमध्ये उत्साह होता आणि व्यवस्थापनही उत्तम होते. तर मित्रांनो, हा होता मराठा आंदोलकांचा गनिमी कावा, ज्याने सर्वांनाच आश्चर्यचकित केले.